सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची वेगवान घोडदौड सुरू असून महाराष्ट्र 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं देशातलं पहिलं राज्य बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीदरम्यान ते आज बोलत होते. महाराष्ट्रानं गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण आणि व्यवस्था निर्माण केली आहे असं सांगत यंदा दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत केवळ महाराष्ट्राचाच डंका असेल असं ते म्हणाले. यंदा दावोसमधून 20 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रानं ब्लॅकस्टोन, ब्रुकफिल्ड आणि ॲमेझॉन वेब सर्व्हिसेससारख्या कंपन्यांसोबत सुमारे 15.5 लाख कोटी रुपयांचे करार केले. त्यापैकी 75 ते 85% करारांची अंमलबजावणी होत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जगातली भूराजकीय परिस्थिती थोडी कठीण वाटत असली तरी भारताची वाटचाल गतिमानतेनं सुरू आहे. तसंच संपूर्ण जगाचा विकासदर मंदावला असताना भारतानं आपला विकासदर चढाच ठेवला आहे. त्यामुळे हे सगळ्या जागतिक संस्थांना भारताचं भविष्य उज्ज्वल दिसत आहे आणि भारतासाठी महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं राबवलेल्या धोरणांमुळे देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे आणि यापुढेही येत राहील असं ते म्हणाले.